औंढा नगरपंचायत वाऱ्यावर, मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार. मुख्याधिकारी नाही, रेकॉर्ड गहाळ, नागरिक हैराण. औंढा नागनाथ नगरपंचायतीत मागील 4 ते 5 वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनाचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची गंभीर तक्रार थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. ॲडव्होकेट स्वप्नीलजी मुळे यांनी लेखी निवेदनाद्वारे नगरपंचायतीतील अनागोंदी कारभारावर बोट ठेवत तात्काळ पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार, नागरिक त्रस्त. तक्रारीनुसार औंढा नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सेनगाव, कळमनुरी आणि हिंगोली येथील अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. मात्र हे अधिकारी आठवड्यातून एकदाच येत असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहत आहेत. अधिकारी कधी येतात याची माहितीही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्यांनी अनेक वेळा उपोषण केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या. औंढा शहरातील अनेक नाल्या तुंबलेल्या असून नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना स्वतः नाल्यांची सफाई करावी लागत आहे. शहरात डासांचे प्रमाण वाढले असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. अण्णाभाऊ साठे चौक, जिल्हा परिषद शाळा परिसर, बौद्ध विहार परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून तो उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. महिनाभर कर पण महिन्यातून 2दाच पाणी. नागरिकांकडून नियमित कर आकारला जात असतानाही महिन्यातून फक्त 2 वेळाच नळाला पाणी दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टँकर सुविधाही नगरपंचायतीकडून पुरवली जात नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 17 मधील नागनाथ उद्यानासमोरील परिसरातील नागरिकांना आजपर्यंत नळाचे पाणीच उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित, रेकॉर्ड गहाळ. नगरपंचायत कार्यालयात अनेक कर्मचारी टेबलवर अनुपस्थित असतात. तसेच कार्यालयीन रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले जात नसून काम न करता बिले काढली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तक्रारदारांनी आपल्या भाच्याच्या जन्म नोंदणीचा मुद्दाही मांडला आहे. ऑफलाईन जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते, मात्र सध्या ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी गेल्यावर मूळ बुक हरवले असल्याचे सांगून पुन्हा कोर्टातून आदेश आणण्यात सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप तक्रार क्रमांकावर तक्रार केल्यानंतर प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसून तक्रार निकाली काढली असा संदेश पाठवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमण्याची मागणी. औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र असल्याने येथील प्रशासन सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील अनागोंदी कारभार तात्काळ थांबवून पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. प्रत जिल्हाधिकाऱ्यांना. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी हिंगोली यांनाही देण्यात आली आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.